भंडारा मार्गावरून अवैध रेती तस्करीचा सुळसुळाट, मौदा महसूल विभाग झोपेत. गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती वाहतूक सुरू असून ही वाहतूक तुमसर भंडारा मार्गे मौदा मार्गातून नागपूर जिल्ह्यात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे अवैध वाहतूक प्रामुख्याने पहाटेच्या सुमारास होत असल्याची माहिती सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी दिली आहे. अवैध रेतीने भरलेले ट्रक ओव्हरलोड असून ते भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोरगाव ते मौदा या रस्त्यावर पहाटेच्या वेळी मोठ्या संख्येने गावकरी फिरायला जातात. अशा वेळी ओव्हरलोड व वेगात जाणारे ट्रक अचानक समोर आल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांच्या मते या मार्गावरून जाणारे बहुतांश ट्रक नियमबाह्य असून त्यांच्याकडे आवश्यक परवाने व वाहतूक कागदपत्रे नसल्याचा संशय आहे. तुमसर ते भंडारा मार्गावरून गोंदिया जिल्ह्यातील रेती मौदा मार्गे नागपूरकडे जाताना भंडारा व मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रवास करते. दोन्ही पोलीस ठाण्यांकडून नियमित पेट्रोलिंग सुरू असल्याचं सांगितले जाते. मात्र असे असतानाही अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ठोस कारवाई का होत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक मौदा महसूल विभागाकडून अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी होऊनही दुर्लक्ष होत असल्याने अवैध रेती तस्करांचे मनोबल वाढले असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी थेट नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. अवैध रेती वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे. सरकारी महसूल बुडतो. गोंदियातून येणाऱ्या क्रश स्टोन व मुरुम वाहतुकीत बनावट व चुकीच्या माहितीवर आधारित रॉयल्टी परवान्यांची वापर होत आहे. त्यातून महसूल बुडवला जात आहे. मोहीम राबवून रॉयल्टी परवाने तपासावेत. नागपूर खनिज विभागाशी संपर्क साधून पडताळणी करावी. चेकपोस्ट, टोल नाके, वजन काटे आदी ठिकाणी तपासणी करण्याची मागणी होत आहे. रेती माफियांचा डाव, नागरिकांच्या जीवाशी खेळ. बेकायदेशीर रेती वाहतुकीमुळे परिसरात रस्ते अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असून रेती माफियांचे जाळे दिवसेंदिवस अधिक सक्रिय होत आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवून कारवाई टाळण्याचे नियोजन केले जात असल्याचं चित्र समोर आले आहे. अधिकारी काही वेळासाठी कार्यालयाबाहेर किंवा घरी गेले तरी त्याची माहिती रेती माफियांकडे पोहोचते. अधिकारी रस्त्यावर असल्यास रेतीने भरलेले ट्रक झुडपांच्या आड लपवून ठेवण्याचे आदेश चालकांना दिले जातात. अधिकारी निघून गेल्याची खात्री झाल्यानंतरच ट्रक पुन्हा मार्गस्थ केले जातात. या पद्धतीने महसूल यंत्रणेची कारवाई वारंवार हुलकावणी देण्यात येत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर.